हॅलो फ्रेंड्स, मी सुचिता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप सारं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर वजन कसं कमी होईल. प्रत्येकालाच वाटत असतं की माझं लवकर पटकन कमी व्हावं. तसं पटकन असं काही 1-2 दिवसात कुठली गोष्ट होत नसते, पण लवकरात लवकर व्हावी त्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत किंवा आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते आपण आज शेअर करणार आहोत. आणि मागचा व्हिडिओ अजून माझे वेट लॉस जर्नीचा किंवा काय चुका करायच्या नाहीत हे मी तुम्हाला माझ्या चॅनलला मी अपलोड केलेलं आहे. तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचे काय डाऊट्स असतील ते सुद्धा माझ्याशी शेअर करा किंवा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर आता आपण आज मेन मुद्द्यावर येऊया की कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत की लवकरात लवकर आपलं वजन कमी होईल. तर पहिला महत्त्वाचा आहे की हार्मोनल इम्बॅलन्स, म्हणजे ज्यांना थायरॉइड आहे, पीसीओडीचा त्रास आहे किंवा अजून काय प्रॉब्लेम्स असतात लेडीजचे, तर ते प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या वजनवर होत असतो. तर त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घ्या किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घ्या. त्याच्यामुळे सुद्धा खूप फास्ट ज्यांचं वेट स्टिक झाले का, तर थायरॉइड पीसीओडीमुळे तर वेट आपलं वाढत जात असतं. त्यामुळे त्या गोष्टींची मेडिसिन घ्या जेणेकरून पटकन कव्हर होईल. त्यासाठी तुम्ही ही काळजी घ्या. नंतरचं आहे की जेवणाची वेळ वेळ खूप महत्त्वाची आहे की आज मी 12 वाजता जेवले, उद्या 2 वाजता जेवले, परत तिसऱ्या दिवशी मी 11 वाजता जेवले नाही. वेळेचं बंधन पाहिजे. तुम्हाला वेळेवर कोणतीही गोष्ट केलीच पाहिजे. ॲटलीस्ट जेवणाच्या बाबतीत तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे की आत्ता मला ह्या टायमिंगला जेवायचं आहे. 10-15 मिनटं ठीक आहे मागे पुढे झाले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जेवणाची वेळ ही पाळलीच पाहिजे. काही असू दे, मी जेवणाचीच नाही म्हणत तर नाश्त्याची सुद्धा. आज आपण नाश्ता एक दिवस म्हणतो आज खूप दमली आहे मी, आज उशीर झोपणार आहे आणि मी आज नाश्ता 11ला करणार आहे. म्हणजे जे आपण 9चा नाश्ता असतो तो आपण 11ला जर केला तर पूर्ण शरीराचं मेटाबॉलिझम जे आहे ते बिघडतं. त्यामुळे पूर्ण दिवस अख्खा वाया जातो, काही करण्याला अर्थ राहत नाही. त्यामुळे वेळ पाळणं खूप महत्त्वाचं आहे. जेवणाची असू दे, नाश्त्याची असू दे, वेळ पाळलीच पाहिजे, काहीही असू दे. नंतर आहे की स्ट्रेस. आपण टेन्शन खूप घेतोय. आत्ताचं जे जग आहे ते धावतं जग आहे, त्यामध्ये टेन्शन आहे, सर्वांनाच आहे. तुम्हालाच असं आहे असं नाही. प्रत्येक माणसाला, खूप श्रीमंत असू दे, गरीब असू दे किंवा मिडल क्लास फॅमिली असू दे, टेन्शन हे सर्वांनाच आहे. पण टेन्शन घेतल्यामुळे काय होतं की आपल्याला भूक एकतर खूप लागते, नाहीतर भूकच लागत नाही. मग आपण काय करतोय, अरे मला आता भूकच लागली नाही, राहू दे आता मी जेवतच नाही, मग माझं वजन आज कमी होईल, 100 ग्रॅम तर कमी होईल, म्हणजे मी जेवलं नाही की आता काय टेन्शन नाही की ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल. नाही, त्या दिवशी तुमचं वजन 100 नाही तर 200 ग्रॅमनं वाढत असते. त्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे की म्हणजे मला आता भूकच नाही आहे, आज मी जेवतच नाही. नाही, जितकं खाताय तितकं वेळेवर खाल्लंच पाहिजे. तर वेळेवर सुद्धा खायचं आणि आपल्याला भूक नसेल तरी सुद्धा आपण त्या टायमिंगला जेवलं पाहिजे. नाहीतरी तुम्ही, जर तुम्हाला खरंच भूक नसेल तर तुम्ही सलाद घ्या किंवा स्प्राउट्स घ्या, मसाला स्प्राउट्स करून खावा, पॉपकॉर्न करून खावा, पण जेवलं पाहिजे. स्ट्रेसमध्ये खरंच एकेकाला खूप भूक लागते, म्हणजे सारखी खायची क्रेविंग होत्या. माझ्या बाबतीतही झालेलं आहे की जेव्हा टेन्शन यायचं, खूप भूक लागायची, मग असं खायचं ना की दुसऱ्या दिवशी मग वेट डबल झालंच पाहिजे, असं होतंय. त्यामुळे स्ट्रेस घेऊ नका. स्ट्रेस येतोय, सगळ्यांना येतोय, पण त्यातून फ्री व्हायचं काहीतरी ऑप्शन निवडा. त्या दिवशी घरातून बाहेर जावा, वॉकिंगला जावा, पिक्चरला जावा किंवा बागेत जावा, कुठंतरी शांत ठिकाणी जावा, जेणेकरून तुम्हाला स्ट्रेस फ्री होशील तुम्ही. त्यामुळे स्ट्रेस फार वाईट आहे आपल्यासाठी. वेट लॉसमध्ये स्ट्रेस खूप हार्मफुल आहे, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या. स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही, काही असू दे. नंतर आहे की व्यायाम. कोणाकोणाला असं वाटतंय मी चालते, आता मी 1 तास चालणार आहे, मी एक्सरसाइज अजिबात करणार नाही. नाही, जितकं चालणं महत्त्वाचं आहे तेवढंच एक्सरसाइज सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आता खूप लेडीजांना वाटेल की मी तर काय सकाळी उठल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करते, माझा हा व्यायामच आहे. नाही, ही एक्सरसाइज आणि हे एक्सरसाइज खूप वेगळी आहे. घरातली कामं आणि एक्सरसाइज खूप म्हणजे खूप फरक पडतोय. म्हणजे तुम्हाला वाटेल की अरे मी फरशी पुसते, मी भांडी घासते, सगळं करते. नाही, एक्सरसाइज कंपल्सरी केलीच पाहिजे. चाललं सुद्धा पाहिजे आणि व्यायाम सुद्धा केलाच पाहिजे. तुम्हाला खूप जास्त हार्ड एक्सरसाइज होत नाही, काही प्रॉब्लेम नाही, पण जे अगदी सोपे आहेत मी ते सुद्धा व्हिडिओ शेअर करते की अगदी सोपे घरच्या घरी
बसून बरं ठीक आहे, तुम्हाला बसून एक्सरसाइज होतात तर मॅट घ्या, बसून एक्सरसाइज करा, पण एक्सरसाइज केलीच पाहिजे, वॉकिंग केलंच पाहिजे. आणि घरची कामं तर आपल्याला सुटलेलीच नाही आहेत लेडीजला, ते तर केलंच पाहिजे. म्हणजे नको झालं असेल किंवा कंटाळा आला असेल तर ती कामं केलीच पाहिजेत. पण त्याचबरोबर स्वतःसाठी प्रत्येक लेडीजनं वेळ काढला पाहिजे, कारण शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. कामं आहेत आपल्याला, खूप लोड असतंय, पण नाही, त्यातनं स्वतःसाठी वेळ द्या. एक काम मागं ठेवा. कोण म्हटलं तर नाही मला झालं नाही मी उद्या करेन, पण एक्सरसाइज म्हणू नका मला आज झालं नाही मी उद्या करेन. खूप वाईट परिणाम होणार आहेत त्याच्या शरीरावर. आता त्याच्यानंतर असं आहे की जे IT पार्कमधले, जे IT मध्ये जॉब करतात, त्यांचं बैठे काम असतंय, किंवा जे बँकिंग म्हणजे ज्यांचं कुणाचंही बैठे काम असतंय ना, तर त्यांची एक्सरसाइज खूप कमी होते, हालचाल जास्त होत नाही. तर तुम्ही सकाळी अर्धा तास वॉकिंग करा, अर्धा तास एक्सरसाइज कंपल्सरी करा. आणि खूप वेळ एका जागी बसण्यापेक्षा 2 ते 3 मिनिटं, ॲटलिस्ट दर 1 तासाला 3 मिनिटं उठून उभा राहा, परत तुम्ही 3 मिनिटांनी बसा. कारण त्यांच्या मेटाबॉलिझम जो आहे तो खूप स्पीडनं कमी असतो, ज्यांचं बैठे काम असतं त्यांना, कारण त्यांच्या हालचाली सुद्धा खूप कमी असतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टींकडं लक्ष दिलं पाहिजे की थोडंफार आपण उठलं पाहिजे, 2 मिनिटं इकडं तिकडं फिरा, ऑफिसमध्ये जेवण लंच ब्रेक असतो, जेवा, थोडं हालचाल करा, 5 मिनिटं तिथल्या तिथं वॉक करा, जेणेकरून तुमची सुद्धा मेटाबॉलिझम आमच्यासारखी चांगली स्ट्रॉंग होईल. त्यानंतर आहे की तुम्हाला झोप, झोप खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की नाही आज मी सांगितलंय आता की एक्सरसाइज करायची, तर आता मी 12 वाजता झोपते, करेक्ट 4-4:30ला उठते, सगळं माझं सकाळचं जो आपण म्हणतो की पोट साफ व्हायचं काम किंवा अजून काही तुमची सकाळची कामं असतील ती मी करून घेते आणि मग एक्सरसाइज करते. मी आता जास्त एक्सरसाइज करणार आहे आणि मी आता मनावरच घेतले, वजन उतरवणारच आहे. एक्सरसाइज करा, त्या बाबतीत माझं काय तुम्हाला हे नाही आहे की तुम्ही एवढं करा तेवढं करा, पण त्याच्याच बरोबर महत्त्वाचं आहे की झोप, कमीत कमी 8 तासाची झोप ही एक्सरसाइज किंवा तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये 8 तासाची झोप ही कंपल्सरी घेतलीच पाहिजे. तुम्ही झोपलंच पाहिजे. हां, दुपारची झोप घ्यावी काही नाही, दुपारची 10 मिनिटाची छानपैकी रिलॅक्सिंगसाठी झोप 10 ते 15 मिनिटाची घ्या, त्याच्यावर सुद्धा घेऊ नका. फार झोप घ्यायची काही गरज नसते आपल्या बॉडीला, जेणेकरून दुपारी जर झोपला तर रात्री झोप लेट होते. आणि आता सोशल मीडियामुळे रात्रंदिवस मोबाईलवरच आहोत आपण, त्यामुळे परत झोपेचं सगळं डिस्टर्ब होत आहे. खरं म्हणजे मोबाईलमुळे झोप आपली कमी व्हायला लागली, कारण एकदा मोबाईल हातात घेतला की आपण स्क्रोल करत राहतोय, व्हिडिओ थांबत नाही आणि आपली तिथं झोपेची टायमिंग निघून जात्या. त्यामुळे झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेचं टायमिंग पाळा, वेळेवर 8 तास झोप घ्या, कारण खूप काम असतंय, कोणाकोणाला लोड असतोय कामाचा, थोडं काम कमी करा. मी काय म्हणत नाही पूर्णच काम कमी करा, पण थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. झोपेच्या वेळा पाळा तुम्ही, सकाळी टायमिंग ठेवा, मी 5ला उठणार, 5:30ला मी एक्सरसाइज स्टार्ट करणार कोणत्याही परिस्थितीत. आणि एक मेन म्हणजे तुम्ही जर व्यायाम करताय, मॅटवर डायरेक्ट व्यायाम करू नका, तुम्ही चांगल्या क्वालिटीचे बूट घेऊन या आणि ते तुम्ही एक्सरसाइज करताना, वॉकिंग करताना वापरा. मी खूप लेडीज जेंट्स बघतोय रोडवर वॉकिंग करत असतात, रनिंग करत असतात, चप्पल घालून रनिंग करतात, नाही, पायाला खूप त्याचा इफेक्ट पडतोय, पाय इतके नंतर दुखतात. त्यामुळे कंपल्सरी तुम्ही बूट वापरत जावा, जेणेकरून त्याचं बॅड इफेक्ट काय नको. आपल्याला व्यायामानं हेल्दी ठेवायचं आहे बॉडी, आपल्याला वाईट परिणाम घ्यायचे नाही आहेत. त्यामुळे मेन म्हणजे तुम्ही बूट यूज करायचं, रनिंग असू दे, वॉकिंग असू दे, किंवा घरी तुम्ही एक्सरसाइज करताय तर बूट कंपल्सरी वापरायचंच, काही असू दे. आणि ते पण एक्सरसाइजचे स्ट्रॉंग क्वालिटीचे, चांगल्या क्वालिटीचे घेऊन या, फालतू कुठून इकडं तिकडून आणू नका. कारण आपण एक्सरसाइज करतोय, पाय खूप महत्त्वाचे आहेत आपले, टाचा दुखतात. आता ज्यांचं वेट जास्त आहे त्यांचं कंपल्सरी टाच दुखणार. मी तुम्हाला उदाहरण सांगते, मी असंच जाऊन एका शॉपमधून, लोकल शॉपमधून बुटं घेऊन आले होते, का तर रनिंगसाठी, कारण माझे पाय थोडेसे टाच दुखायचे. मी रनिंगसाठी घेऊन आले, 15 दिवस मी ते शूज वापरले आणि नंतर काय झालं, शूज खालची जे सोल असते ना ते झिजली आणि माझ्या पायावर प्रेशर यायला लागलं, पाय खूप दुखायला लागले. मग मला कळलं की हलक्या क्वालिटीचा आणून काय उपयोग नाही आहे,
कारण आपण एक्सरसाइज करतोय, हार्ड एक्सरसाइज करतोय, तर हलक्या फालतू क्वालिटीचं लोकल आपण आणायचं नाही. अगदी स्पोर्ट्सचं दुकान असते, माझं जे आता आहे ते 800 रुपयाचं आहे, अगदी ब्रँडेड आहे. आता जवळपास मी 1 वर्ष झालं वापरते, काहीच खराब झालेलं नाहीये, अजून 1 वर्ष जातंय ते मला बूट. तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं घेऊन या, स्पोर्ट्सच्या दुकानातून आणा. तर ही गोष्ट मेन लक्षात ठेवा की आपण जे वापरतोय ते थोडंसं चांगल्या क्वालिटीचं असावं. जे काय करतोय ते चांगल्या क्वालिटीचं आणि मनापासून करतोय तर रिझल्ट 100% आपल्याला मिळालाच पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि लास्ट आणि बेस्ट तर मेन म्हणजे पाणी. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय तुम्हाला की पाणी खूप महत्वाचं आहे. पाणी जर पिला नाही तर मेटाबॉलिझम तुमचं पूर्ण बिघडणार आहे. त्यामुळे तुम्ही नुसता खात राहिला तर त्याच्यात थोडं पाणी ऍड व्हायला पाहिजे ना. तुम्ही एक एक्झाम्पल देते मी. मिक्सरचं भांडं आपण घेतलंय, त्यामध्ये आपण काहीतरी ग्राइंड करतोय, कशाची तर पेस्ट काढतोय असं समजा, तर प्युरी करतोय आपण. त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ते ग्राइंड केला तर ते ग्राइंड होणार नाही. त्यासाठी आपण काय करतोय, थोडंसं पाणी ऍड करतोय, एक अर्धी वाटी, 1-2 चमचे त्याच्यात पाणी ऍड करतोय. ते छान मस्त असं ग्राइंड होतंय. ते ग्राइंड झाल्यानंतर त्याची पेस्ट किती स्मूथ छान होते. तसंच आहे आपल्या बॉडीचं पण, त्यामध्ये पाणी सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या जे बॉडीमध्ये जे अन्न आपलं जाते ते छान असं ग्राइंड होतंय आणि त्यामुळे आपल्याला जे पोट साफ होण्याचे जे तक्रारी असतात तर त्या नाहीशा होतात. त्यामुळे पाणी खूप गरजेचं आहे. 3 ते 3.5 लिटर पाणी मोजून घ्या. आपल्याला वाटते अरे मी तांब्यानं पाणी पितोय मोजून, अर्धा लिटरचं पाणी आता झालं, नंतर अर्धा लिटर पिले, पण असं होत नाही. एक बॉटल घ्या, डीमार्टमध्ये बॉटल आहे 2-2 लिटरच्या, त्या घ्या. नको पैसे घालायचे, काही प्रॉब्लेम नाही आहे. एक स्टीलचा घरातला डबा घ्या, त्यामध्ये मेजून बरोबर पाणी स्टोर करून ठेवा. दिवसभर मला हा डबा पूर्ण फिनिश करायचा. ओके, नो प्रॉब्लेम. नको आहे ना तुम्हाला पैसा खर्च करायचा, करू नका. बाटली सुद्धा आणू नका, मेजरमेंट करून ठेवा. कळशी घ्या एक छोटी 3.5 लिटरची घरात, किंवा एक 5 लिटरची कळशी असेल तर 3.5 लिटर पाणी स्टोअर करून ठेवा. तेवढं पाणी पण पिलंच पाहिजे. लक्षात ठेवा, मी जे एक्झाम्पल दिलं ना ते खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपण मिक्सरला ग्राइंड करतोय ना तेव्हा तुम्हाला आयडिया आली असेल की पाणी घालणं गरजेचं असते. तसंच बॉडीमध्ये सुद्धा पाण्याची खूप मोठी गरज आहे. आज मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. आज हा माझा 3रा व्हिडिओ आहे. मी खूप मनापासून तुमच्याशी सगळं शेअर करते, पण तुम्ही ना त्या गोष्टी अप्लाय करा स्वतःवर, कारण तरच त्या गोष्टी सगळ्या शक्य होणार आहेत. कारण फार काहीतरी आपण पैसे खर्च करून काय करत नाही आहे, पण ज्या शरीरासाठी गरजेचे आहेत त्या केल्याच पाहिजेत. आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहता पण अजून सबस्क्राईब केलेलं नाही किंवा व्हिडिओ लाईक सुद्धा अजून की भरपूर लोक केलेले नाही, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा की व्हिडिओ म्हणजे ऐकून तुम्हाला कसं वाटलं, जेणेकरून मला सुद्धा एनकरेज मिळेल की मी बरोबर सांगतेय, लोकांना माझी मतं पटतायत. जे मी केलं ते तुम्ही सुद्धा करा. लवकर रिझल्ट आपण तुमचाही मला पण ऐकायचं आहे की पटकन माझंही वेट लूज झालेलं आहे. तर तुम्ही मला शेअर करा आणि तुमच्या अजून काय डाऊट्स असतील ते सुद्धा सांगा. मी ते सुद्धा तुम्हाला माझ्या परीने 100% तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. पण तुम्ही करा, मनापासून प्रत्येक गोष्ट करा, काही अवघड नाही आहे. मी व्हिडिओमध्ये तेच सांगत आहे. आणि माझी वेट लॉस जर्नी तुम्ही अजून पाहिली नसेल तर ती सुद्धा जाऊन पहा, मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि म्हणजे तुम्हाला अनेक सांगायचं होतं की माझा अनेक यूट्यूब चॅनल आहे हॉटेल अभिसूची म्हणून, त्याच्यावर मी दररोज रेसिपी अपलोड करत असते. तर त्या रेसिपी मी का करत आहे, तर बाहेरचे बेकरी प्रोडक्ट्स न आणता घरच्या घरी आपण रेसिपी कसं लोकांपर्यंत पोहोचू की बाहेरची लोक खाणं कमी करतील. कारण फार जे आता बाहेरचं फूड आहे ना फार वाईट क्वालिटीचं आहे. खाताना चांगलं लागतंय पण नंतर त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत. कारण काय कोणत्या क्वालिटीचं मटेरियल वापरतात हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळेच वेट वाढण्याचं कारण आहे की जे बाहेरचं फास्ट फूड आहे. मग घरी सगळंच करता येतंय तर मग बाहेरचं का खायचं. थोडंसं तुम्ही पण हेल्दी झालात ना तुमच्यात ताकद येत्या, मग आपण छान छान रेसिपी बनवू शकतोय. घरची लोक खुश होतात कारण घरचं खाल्लं तर पैसाही वाचतो आणि बॉडीला सुद्धा खूप छान इफेक्ट म्हणजे त्याचा साईड इफेक्ट काय होत नाही, चांगले परिणाम आपल्या बॉडीवर दिसतात. तर तुम्ही सुद्धा माझं यूट्यूबचं चॅनल अनेक आहे हॉटेल अभिसूची, त्या चॅनलवर जावा. कमी तेलामध्ये कमी सामानांमध्ये आपण रेसिपी कशी छान करायची हे तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे. आणि जे अजून कोण नवीन आहेत
त्यांना तुम्ही माझा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे सगळ्यांना याचा फायदा होऊ दे. जसं माझं वेट लॉस झालं तसं तुमचंही होऊ दे. मी आता खूप चॅनलवर बघत आहे की कोण कोण ॲडव्हर्टाईज करतात की हे लिक्विड वापरा, हे पावडर खावा, 8 दिवसात तुमचं वेट लूज होतंय, 15 दिवसात वेट तुमचं 5 किलो कमी होतंय. 15 दिवसात तुमचं 5 किलो वेट जर लूज होत असेल तर किती वाईट आहे गोष्ट. इतके आपल्याला फास्ट कुठलंही गोष्ट करायची नाही आहे, हेल्दी वेने करायची आहे कुठलीही गोष्ट. कारण 1 महिन्यात आपल्याला 10 किलो कमी करायचं आहे, परत नाही वाढवायचं, परत आपल्याला खायचं आहे. आयुष्यभर आपण डाएट करायचा नाही आहे. माझं हेच मत आहे की आयुष्यभर डाएट करू नका, थोड्याच पिरियडमध्ये करा, पण चांगल्या पद्धतीने करा. पद्धत तुमची चांगली ठेवा. मी खूप ॲड बघितले की हे लिक्विड वापरा, हे पावडर खावा, 8 दिवसात तुमची पोटाची चरबी गायब होते. अरे चरबी इतकी सोपी गोष्ट नाही आहे की 8 दिवसात तुमची सगळीच गायब होईल. आणि तुम्ही म्हणाल की लिक्विड पित राहूया, जेवण कमी करूया, वजनाच्या काटावर तुमचं वजन 100% कमी दाखवणार. का तर तुम्ही लिक्विडच खाताय, सॉलिड घेतलेलंच नाही आहे. त्यात मग आपलं प्रोटीन मिळत नाही, त्याची फायबर शरीरात मिळत नाही. आणि वेट लॉस करताना आपल्याला प्रोटीन्स आणि फायबर खूप महत्त्वाचे आहेत. जास्तीत जास्त भाज्या खावा, अशा रीतीने तुम्ही कमी करा. अजून खूप पद्धती आहेत हेल्दी वेने कमी करायच्या, मग ते तुमच्याशी मी हळूहळू शेअर करते आहे. तर ते तुम्ही अंमलात आणा की मला अशा पद्धतीनं करायचं आहे, मला 15 दिवसात 5 किलो नाही कमी करायचं, मला आयुष्यभरासाठी वेट लूज करायचं आहे. कारण मी सुद्धा आता वेट लूज केलंय. आता जवळपास म्हणाल तर मी 1 महिना झाला असेल की डाएट मी आता बंद केलेला आहे. पण मी सगळं खातीये. आता शुगर लेवल कमी आहे, पण गुळाचे पदार्थ मी खातीये, पूर्ण बंद केलेलं नाही. साखरेचं सुद्धा थोडंफार खातीये मी, असं काही नाही की मी टोटली सगळं बंद केलंय. मी आता ऑइलीही खातीये. फक्त माझं 100% बाहेरचं मी बंद केलेलं आहे. जे काय वडा असू दे, भजी असू दे किंवा काही असू दे, ऑइली असू दे किंवा जे काही बनवायचं ते मी घरी बनवते आणि ते मी पोटभर खाते. भजी म्हणजे मी एकच प्लेट खाते नाही, मला जितकं आवडते मी तितकं आता मनसोक्त खातीये. मग तुम्हाला पण अशी लाईफ जगायची आहे तर मग तुम्ही बाहेरचे प्रोडक्ट न वापरता हेल्दी वेने कमी करा. कमी झालं ना, खायला चालू करायचं. एक्सरसाइज कंपल्सरी ठेवायची, वॉटर लेवल बरोबर ठेवायचा, बस झालं. मग इतक्याच रीतीने छान रीतीने कमी होतोय तर कशाला हवेत ते औषध आणि मेडिसिन आणि फालतूचा पैसा वाया. तोच पैसा तुम्ही घरी ड्रायफ्रुट्स तेन खावा, पटकन कमी होईल, काहीच हरकत नाही. आणि त्याचे इफेक्ट तुमच्या किती छान आहेत बॉडीवर, हे महत्त्वाचं आहे. आणि हे मी यूट्यूबवर तुम्हाला अजूनपर्यंत कोण सांगितलंय असं मला नाही वाटत. त्यासाठीच मी व्हिडिओ बनवत आहे की अशा पद्धतीने कमी करा. औषधं खाऊन मेडिसिन नको आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. आणि तुमचे काय डाऊट्स असतील ते मला शेअर करा, मी ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करायचा प्रयत्न करेन. आणि एक म्हणजे की नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि भरपूर लोकांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ना पटकन रिझल्ट येतील. आणि आता फेस्टिवल चालू होणार आहेत तर आपल्याला त्याचं ज्यांना 3 किलो 5 किलो फेस्टिवलपर्यंत आपले 10 किलोचं दिवाळीपर्यंत ॲटलिस्ट 10 किलो तुमचं कमी होतंय. कारण अजून पिरियड आहे, आपल्याकडे वेळ आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की प्रयत्न करा आणि भरपूर लोकांना शेअर करा. आपण खूप छान सगळे एकत्र येऊन तुमचं वजन कमी करूया आणि अगदी सोप्या पद्धतीने. तर चला थांबूया इथंच, पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. चला तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.